कृष्णा जी बाईसाहेब. अजून तुझी साफसफाई चालू आहे? अरे फुलं आणलीस का? ठेवली. बर. मच्छिंद्र. हॅलो बाईसाहेब. अरे हळूहळू. मच्छिंद्र तुला रात्रीचं दिसत नाही, आता दिवसाही दिसायचं बंद झालं. नाही का नाही. हे बघ कुमार अजून उठलेला नाही, त्याला उठव तोवर मी देवीचं दर्शन घेऊन येते. होय. आई जगदंबे रक्षण कर. कुमार साहेब. अहो कुमार साहेब. कुमार साहेब अहो उठा की. तसं नाही उठायचं. उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. पूर्व दिशेला पहाट झाली, गुलाल उधळीला. उठा उठा. कशी जिल्ली. मच्छिंद्र. ए मच्छिंद्र. काय आहे साहेब? अरे कुमार अजून उठला अहो नाही. ते कसलं उठत्यात. अहो हे बघा लाताचा कसा शिक्का उठवला गालावर. बर. अरे रामशिवा काय करता तिकडे? अरे हे बघ वरती जा सगळे आणि कुमारला उचलून आणा बघू खाली. जा लवकर. चला 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 चला. उठा अगोदर पांघरून बाळ कुमार. बघ ना यांनी माझी झोपमोल केली. माडी देऊन तुला. असं रे काय करतोस? लहान आहेस का तू आता? मी लहानच आहे. मग 7 वर्षाचा मुलगा म्हणजे लहानच असतो. माडी देऊन तुला. कुमार शहाणा ना तू. जा आंघोळ करून नाश्त्याला ये. मी नाही जाणार. मी पहिला नाश्ता करणार आणि मग आंघोळ करणार. मी जाणारच नाही. जा. अरे शिवा मच्छिंद्र न्यारी आला उचलून आणि बसवा शावर खाली. अंगाला हात लावायचे नाही. काय ताई संपला का कुमारचा गोंधळ? काय करू भाऊ, ह्या मुलाची मला खूप काळजी वाटते. अरे कशाला काळजी करते, अजून लहान आहे तो. अरे लहान कसला, येत्या पाडव्याला त्याला तिसावं लागेल. अगं पण उपयोग काय त्याचा ताई? वयाच्या 7व्या वर्षी अपघात झाला आणि पोराच्या पाठीशी दुखणं लागलं. हो ना, त्या अपघातानंच त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं. पण त्यानंतर तो फक्त शरीरानंच वाढला, पण वागणं मात्र लहान मुलासारखंच राहिलं. पाणी थंडोय आणि गरम गरम भाऊ, हे पाहिलंस? काय ग? कुमारसाठी मी लॉकेट केलंय. वा वा वा, महालक्ष्मीचं आहे. वा छान आहे. सोडा रे त्याला. सोड. ये ये राजा ये. पाण्याखाली उगाच भिजून टाकला. बस इथं बैस बघू. हा, महालक्ष्मीचं आहे. मला नको जा. अरे देवीचं लॉकेट आहे, घाल बघू. मला नको ना. शाळा ना तू. पाण्याखाली सगळं ओला करून टाकला. असू दे असू दे, घे आता नाश्ता कर बघू. मला तू बोलव. कुमार, असं काय लहान मुलासारखा हट्ट करावा तो? किती वेळा तुला सांगितलं मी लहानच आहे म्हणून. अगं ताई, तो नाही ऐकणार. भरव ना त्याला, कुठं बिघडतं. बर, नीट बैस बघू. घे. अरे अरे
ताई तुला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो बघ. काय रे? आपल्या गावामध्ये कलकत्ताहून एक अतिशय नामांकित डॉक्टर आले आहेत. हं. मला वाटतं त्यांना कुमारला दाखवूया. आजवर थोडे का डॉक्टर झाले भाऊ? नाही ताई, हा चांगला मानसोपचार तज्ञ आहे. मी म्हणतो आणखी एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तू नाही ऐकायचं. बघ ताई, मला हा एकुलता एक भाचा आहे. अरे पण तू काही बोलू नकोस आता, माझा ऐक. मी त्या डॉक्टर सिंगची अपॉइंटमेंट घेऊन टाकतो. काय बघ नाही कसं कळतो. नाव काय तुमचं? कुमाल. तुमचं वय काय? 7 वर्ष होय ना काही. अच्छा, मला हे सांगा, सध्या कोणतं साल सुरू आहे? 1965 बरोबर नाही? हो, 1965 सालीच त्याला अपघात झाला होता. I see. सॉरी मॅडम, ही केस इम्प्रूव्ह होणं अवघड वाटतं मला. नमस्कार साहेब. देशमुख कालची रक्कम बँकेत भरली? होय साहेब. गुड गुड गुड. अरे नमस्ते. सलाम सलाम मनमोहन साहब. आओ बैठो बैठो कासम भाई. और सावकार, कैसी चली है सावकारी? मनमोहन जी, अरे गरिबाचे देश मध्ये आमची सावकारी नाही चालेल तर दुसरा काय? चला, आमचा हिस्सा नाही दिला अजून. कमाल करते. तुझ्या हिस्सा नाही देईल तुम्ही नरक मध्ये जाईल ना. घे बाबा घे, रोख आणलाय मोजून घे. अरे सावकार, आपण नोटा नाही मोजत, आपण माणसं मोजतो. वाह! बोल कासम भाई, आपल्या औषध कंपनीचं कसं काय चाललंय? गिलाबाई कंपनी हमारे कंपटीशन में है, अच्छा, इसीलिए हमारे माल का उठा नहीं होता. तो एक काम करो ना, गेला भाई का एक इंजेक्शन खरीद लो, वैसा ही डुप्लीकेट बनाओ, सारे बाजार में कम कीमत में बेचो. गेला भाई तंग. कमी. सर हे इन्व्हिटेशन कार्ड. हा, सावकार कीर्ती कॉलेजचं गॅदरिंग आहे, आम्ही चीफ गेस्ट आहोत, तेव्हा आता गेलं पाहिजे.
टसला लय 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 अंगात भिनला कोणी हिला टसला कसा हिला बोलायला मनात टसला ग झाली मला इश्काची बाधा हो झाली मला इश्काची बाधा हो झाली हिला इश्काची बाधा हो झाली हिला इश्काची बाधा हो हळूच त्यानं फणा काढला हळूच त्यानं फणा काढला डंखची भारी याचा लागला झाली आग 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 कोणी आला ग पाणी झटपट आणि म्हणताय मारा पटपट कोणी आला ग पाणी झटपट आणि म्हणताय मारा पटपट रे कशी सासा झाली मला इश्काची बाधा हो झाली मला इश्काची बाधा हो झाली हिला इश्काची बाधा हो झाली हिला इश्काची बाधा हो काय सालं जंगली कबूतर होत, थै 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 नाचलं. जंगली कबूतर कैसा? वो तो टर्की मुर्गी है. तू शाला त्याला नॉनव्हेज कशाला बोलते? व्हेजिटेरियन वार्ता कर नाही. चुप साल्या, तिला काय पब्लिक प्रॉपर्टी समजलात काय? ए मनमोहन, तू काय त्याला पर्सनल प्रॉपर्टी करते काय? त्या वर्षाला मीच मागणी घालणार आहे. ऐसा क्यों नहीं करते मनमोहन साहब? कुमार से उसकी शादी कर दो. काय सालं डोकं फिरलं काय तुझं कासम? त्या बालबुद्ध्यावर शादी? नाही 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 मनमोहन, वार्ता सुन. आइडिया तो बड़ी सारू छे. तिच्या बापाला भेटलं पाहिजे. उसमें क्या मुश्किल है? वो तो अपने कैशियर की बेटी है. काय? कॅशियर देशमुखांची पोरगी वर्षा? बाळ वर्षा, अगं झाला की नाही डबा? हो आले. डबा वेळेवर खायचा बर बाई. आणि काही शिल्लक ठेवायचं नाही. बर. घ्या, हा तुमचा चष्मा, हे पेन. किती सेवा करशील माझी? उद्या तुझं लग्न झालं म्हणजे मग पुन्हा काढतात लग्नाचा विषय. मग नको का लग्न करायला? तुम्ही निघा पाहू आता. आधीच किती उशीर झालाय अगं, तुम्हाला. हो, 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 सारखं हो, आपलं अगं, लग्न हो. लग्न लग्न. येतो हा. बाबा, मी सांगितलेल्या वस्तू आणायला विसरू नका. बर बर. नमस्ते ताई साहेब. नमस्कार. बसा. हं. काय सावकार, जी काय म्हणते तुमची सावकारी? बस ताई साहेब, तुमच्या आशीर्वाद आहे तो समजा चकोट छे. चकोट असणारच. देसाई इंडस्ट्रीचं कुरण तुमच्यासाठीच चरायला ठेवलंय ना? अगं ताई, नडले अडले कामगार स्वतःहून त्यांच्याकडे कर्ज मागायला जातात. त्यात बिचाऱ्या सावकारांचा काय दोष? नडल्या अडल्या कामगारांसाठी ताबडतोब एक पतपेढी सुरू करा. आजपासून खाजगी सावकारी बंद झालीच पाहिजे. समजलं? नाही पण ताई साहेब. या तुम्ही. ठीक आहे ताई साहेब, तशी तुमची इच्छा. कासम, आजकाल आपल्या फॅक्टरीत तयार होणारी औषधं तेवढी परिणामकारक नाही आहेत अशी अनेक डॉक्टरांची तक्रार आहे. बघ ताई, औषधांच्या किमती आपण वाढवू शकत नाही,
आणि त्या किमतीमध्ये स्ट्रॉंग औषध देणं परवडणार नाही. माझ्या पतीने ही इंडस्ट्री उभी केली ती पैसा कमवून गडगंज होण्यासाठी नाही, बेकारांना काम मिळावं आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लागावा म्हणून. समजलं? सॉरी ताई. अहो कुमार साहेब, अहो कुमार साहेब, अहो सायकल काय फिरवताय? अभ्यासाला काय बसायचं? आम्हाला नाही अभ्यास करायचा, आम्हाला सायकल चालवायची. अहो असं करून कसं चालेल? अभ्यास केल्याने माणूस मोठा होतो. आम्हाला मोठं व्हायचंच अहो, नाहीये, असं आम्हाला कसं? छोटच राहायचंय ना. अरे वा. अले बापले, केवढं मोठं गल्याला पाठीमागे. हॅलो फायर ब्रिगेड का? आम्ही देसाई इंडस्ट्रीमधून बोलतोय. हा, आग लागली आमच्याकडे, लवकर बंब पाठवा, लवकर. आग तर कुठेच लागली दिसत नाही. मग साऱ्यांचं बटन दाबलं कुठे? मी खालती केलं. मालतो कसं मामा? काही थांबा तुझ्या ड्युट्याला. अरे 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 झालं तरी काय? काय रागवतोस त्याच्यावर? अगं कारखान्यात काय गोंधळ घातला विचार त्याला. काय रे कुमार? काय नाही ग आई, मी तिथे एक खोलीत गेलो. त्या खोलीत एक बटन होतं दिव्याचं, ते बटन होतं तर ते मी ओढलं. ते ओढलं तर मग ते असा आवाज झाला. तर मग असा आवाज झाला तर आग 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 कर लोक पळत सुटले. तर मग पळत सुटले तर मग मज्जा आली नाही का रे मामा? अरे पण भाऊ तू त्याला नेलंसच का? त्यांनी कुठे नेलं? त्यांना माहितच नाही मी आलो ते. सांगू नको मामाला, मी मामाच्या गाडीच्या डिक्कीत बसून गेलो. चुप. फार शानपणा वाढलाय तुझं. हे तुझ्या लाडामुळं आज याची मी मुळीच गय करणार. आज याला शिक्षा, मी याला कोंडून ठेवणार. नको रे भाऊ. बात मध्ये बोल नकोस. चल रे. अरे पण नको रे, नको रे असं करू. आईसाहेब, आईसाहेब चहा आणलाय. आईसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी. काय करू रे, या पोरासाठी काळीच तुटतंय बघ माझ. भूता खेताची तरी बाधा झाली नसेल ना कुमार साहेबांनी? कसलं भूत आणि कसलं काय, आपल्या नशिबाचे भोग म्हणायचे. माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे. तुम्ही म्हणत असशीला तर त्याला दाखवूया एकदा कुमार साहेबांनी. खर तर असल्या गोष्टीवर माझा विश्वासच नाही, पण माझ्या पोरासाठी मी काहीही करायला तयार आहे. मच्छिंद्र, आजच बोलावून घे त्याला, त्याला तरी दाखवूया. बोल कौन है तू साला? चमुंडा 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 बोल दे वेताळ बोली, बोल दे वेताळ बोली. काली काली महाकाली,
काली काली महाकाली बकुआ बुआ रखुआ सकुआ बकुआ बकुआ सकुआ रखुआ बकुआ 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 या बकुआ मज्जा आली ए पलट पलट गप स्टॉप ओम ह्रीम 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 काली काली महाकाली ओम बज बज बुट्टी कर दे कट्टी बज बज बुट्टी कर दे कट्टी बज बज बुट्टी बकुआ बकुआ हसून घे हसून घे हसून घे ललून घे बघतो आता कोण रडतंय ते ओम ह्रीम 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 बकुआ जातो की नाही या घरात तुझ्या आमच्या घरात ना मी कशाला जाईन तुझं घर का तुझ्या बापाचं घर मग काय तुझ्या बापाचे घर आहे काय काठी मारतो मॉर्निंग गिळून चुप तू चूप काय करते तू चूप करते हा जॉब करतो चॉप बडबड बंद चल ओट चल बाहेर चालता हो मी जातो बाहेर ए विदूषक तू ज्याला इथे बसून ला हे मी ज्याला बबलूला दाखवून आणतो गावठी दे माझी इकडं ही तुझी आहे हा माझी आहे ही तुझी आहे आण माझी गावठी इकडं घे पकुआ उठवा उठवा चला चला काय झालं काय याला भूत उलटलं का काय अरे धूप तरी दाखवा त्याला नका देव धर नका देव धर मालीन दुलून अरे बापरे हे मोठं खवीज भूत दिसतंय तुमचं घाबरू नका मी त्याला बांधून घालतो तुम्ही तुमच्या पाया पडतो हे भूत माझ्या हात निघायचं नाही मी जातो अहो बकुवा बकुवा अहो बकुवा भाऊ काय करणार हाही उपाय व्यर्थ गेला नको देवराया अंत आता पाहू लागली समाधी पांडुरंगा पांडुरंगा आत्ता ग बाई काय झालं रडायला तुम्हाला मी भूताभूतांना झपाटले का काय झपाटलं तर झपाटू दे मला झपाटलं बहिरी ती बहिरी पांडुरंगा बहिरी ती बहिरी पांडुरंगा पांडुरंगा बाद झालं चला उठा तर जेवायला जेवायला चला हा अहो तुझा हात कुठं आहे भात भात पण केलाय आईला भात नव बाबा हात हात हा हा हे घ्या हात. चला उठा. उठी 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 सिस्टीर. उठी मचिंद्रा मचिंद्रा अहो, पडशील उठी की? उठी मचिंद्रा हो का 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 चला बसलो वाट बघूया आण बघू लवकर या बया सरळ बसा की असं का बसला भिताडाकडे तोंड करून आ, चायला भीतर आहे होय असं असते बघ आमच्या सारख्या रात आंध्याच अगर रात झाली की घरात लाईट असून आम्हाला काय बी दिसत नाही भाकरी कुठं आहे असं होते बघ कचा चुकून मग तिथे गेला तुला काय झालं रडायला मी मांजराला मारलं टोंबाल तुमचं थोबाड फुटलं ना माझं बाई ग असला कसला रात आंधळा नवरा पदरात पडला माझ्या ताई खूप दिवसापासून माया मनात एक विचार येतोय काय रे आपण कुमारचं लग्नच उरकून टाकूया पण पण हे कसं शक्य आहे भाऊ अगं अशक्य काय अरे कुमारची मानसिक अवस्था तुला ठाऊकच आहे अशा परिस्थितीत त्याचं लग्न करायचं म्हणजे अरे कदाचित लग्न केल्यामुळे तो सुधारण्याची शक्यता आहे आणि असं नाहीच घडलं तर पण मी म्हणतो ताई प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे पण भाऊ त्याच्याशी कोण लग्न करील हे ताई माझ्यावर सोपव अं? माझ्यावर सोपव चल निघतो मी आता बर वर्षा बेटी आलात बाबा
आज तुम्ही फारच खुश दिसताय हा बाबा. लॉटरी बिटरी लागली की काय तुम्हाला? अगं साधी सुधी लॉटरी नाही, कोट्यावधी रुपयाची लॉटरी लागली आहे. खरंच? होय पोरी. अगं ज्या देसाई इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत कॅशियर म्हणून नोकरीला होतो त्या इंडस्ट्रीचा सासरा होणार आहे मी. म्हणजे मी नाही समजले. अगं वेडे, आमचे मॅनेजर मनमोहन स्वतःहून माझ्याकडे आले आणि आपल्या एकुलत्या एक भाच्यासाठी तुला मागणी घातली आहे त्यांनी. नाही, मला नाही एवढ्यात लग्न करायचं. अगं वेडी का खोळी तू. पण बाबा मला मेडिकलला जायचंय, डॉक्टर व्हायचंय. हे बघ, आधी लग्न होऊ दे आणि मग डॉक्टर. पण त्याआधी हा फोटो तर बघ. काय हा? बाबा काय हे? लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात खुल्लम खुल्ला रे. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात खुल्लम खुल्ला रे. लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. तुझ्या डोळ्यात माझी खुशी तुला मिठीत घेईन अशी ग. ही जवानी वेडी पिशी सार बोलून दाबू कशी. तुझ्या डोळ्यात माझी खुशी तुला मिठीत घेईन अशी ग. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात खुल्लम खुल्ला रे. अरे काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात खुल्लम खुल्ला रे. अगं लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. ए लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. चार चौघात मिरवीन तुला नथ घालीन राणी तुला. आधी मुहूर्त बघ चांगला आणि कळवून दे रे मला. चार चौघात मिरवीन तुला नथ घालीन राणी तुला. आधी मुहूर्त बघ चांगला आणि कळवून दे रे मला. सपनामधल्या खुळ्या फिरतीचा झोका झुल्ला ग. सपनामधल्या खुल्या फिरतीचा झोका झुलला रे. लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्ला ग. लाडाची गंगू खुल्लम खुल्ला रे. माझी लाडाची गंगू. खुल्लम खुल्ला रे. पसंत आहे ना मुलगा? मग जायचं ना पाहायला उद्या. मग लाग बघू तयारीला.
हा आमचा कुमार. नमस्कार. नमस्कार. कुमार आई मला कॅडबरी दे ना. 2 दे. देते ना. गप्प बस. आणि पतंग दे. 2, 3, 4, 5, 6. कुमार देते म्हटलं ना. गप्प बैस. काय तू मला कॅडबरी दे ना. ते मोठ्या झालं मग. कुमार मी आपल्याला सांगितलं होतं आमचा कुमार मुलखाचा गमत्या आहे. तुमची मजा करण्यासाठी तो लहान मुलाची ऍक्टिंग करतोय. हो ना. पण कुमार साहेब वर्षा तशी फसायची नाही. ती नाटकामध्ये छान काम करते. तुझ्याकडे सायकल आहे. माझ्याकडे एक मोठी सायकल आहे. तुझ्याकडे किती आहे? चल आपण बाहेर जाऊन सायकल करू. चल जाऊ दे ना. मला कुठे जायला देत नाही तू. कुमार हे बघ तुला बघायला पाहुणे आले. पाहुणं. ही तुझी होणारी बायको हं. छान आहे ना. हे हो. मला नको. कुमार माझी बायको चांगली आहे. पहिली फार सुंदर आहे. जपानी आहे. जपानी आहे. हे बघायची तुला. थांब तुला मी दाखवतो. कुमार टिंग 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 टिंग. ला 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 ला. बघ 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 किती सुंदर आहे. बघ तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर आहे. पटत नाही मग विचार. मी विचारतो. ए तू माझी कोण ग? बघ बघ म्हणते तुझी बायको. बघितलंस बघ जपानी आहे. कुमार तुझी ऍक्टिंग बंद कर. ऍक्टिंग तो नाही तुम्ही करता आहात. चला बाबा. अहो पण नमस्ते. अगं पण वर्षा साहेब छान आहे. माझ्या डोक्यावर ओत. आंघोळ केली नाही. मच्छा हलकटा थोबाड फोडीन. कुमार अरे अरे कधी शाणा होणार रे तू. कधी कळायचं तुला. कधी मोठा व्हायचं तू. कधी मोठा व्हायचा रे तू. कधी मोठा व्हायचा. मी कॅडबरी नाही मागणार तुझ्याकडे. मी पुन्हा पतंग सुद्धा नाही मागणार तुझ्याकडे. कळत आहे. राजा कुमार कुमार. आई महालक्ष्मी किती साकडं घालू तुला. तुला माझी दया येत नाही का ग. बोल. कुबेरालाही लाजावं अशी धन दौलत दिलीस मला. पण त्या दौलतीच्या वारसाला मात्र खोळा कावरा बनवलास का. का असं केलंस. माते तुझ्या समोर मी पदर पसरते. भीक मागते. पण माझ्यावर कृपा कर घे आई. माझ्या कुमाराला चांगली बुद्धी दे. त्याला बरा कर घे आई. त्याला बरा कर. घोड्या चल चल चल. चल चल चल. मज्जा. चल मेरे घोडे किट किट किट. चल मेरे घोडे. चल चल. जा जा जा. कुमार एकदा तरी तू घोडा होणार आहे. मी राजा होतो ना. अरे वा वा. मी राजा होणार. मग मी तुझ्यापेक्षा लहान नाही का. अरे बाबा माझे गुडघे दुखताय. असं काय बोलतो. 2 वेळा तू असं बोलतो. जी बाबा. हे आपण असं करूया. आपण वेगळा खेळ करूया. तू चोल हो. मी शिपाई होतो. ए कुमार मी एकदा तरी शिपाई होतो ना रे. वा वा. म्हणजे एक तर आमच्या बागेत खेळायचं आणि वर शिपाई व्हायला बघायचे काय. आमची बाग आहे. तुमची आहे काय. नाही. मग चल. ठीक आहे. चोल चोल. ए चोल. चोल चोल. पाणी पाणी. ए शिपाई. पळाला चोल. ए चोल पकड पकड पकड. चोल. ए चोल. ए चोल चोल नाही जातो. चोल कुठे काय जातो. आता मी येतो बबलू तू झोपल्यावर काय बसला. पुन्हा फिरवणारे कुमार. अरे पण हे असं नाही काय. झोका घ्यायचा असतो बेला. नाही मला फिरवणारे कुमार. अरे आपलं चोल शिपाई करायचं चाललं ना. एकदा तरी ऐकणार आहे माझं. मला फिरवणारे कुमार. फिरव सांगतो ना रे. फिरव ना.
घे हा, चल. फिरव अजून फिरव फिरव अजून फिरव. हा आता सोड. हा. ए, मज्जा. ए, मज्जा मज्जा. ओ, ऐ. ए चोल पल्ला. ए बबलू चल आपण तिकडे जाऊन खेळूया चल. ए बबलू उठ नाले. ए बबलू उठ नाले. ए बबलू उठ नाले. बबलू उठत ना. माया मच्छीला हा बबलू बघ उठत नाहीये. वाह परफेक्ट. गेलाबाई फार्मसीच्या इंजेक्शनची हुबेहूब डुप्लिकेट. काय समजाय? बोलो. लाखो ट्यूब्स बाजारात फेका. या बनावट इंजेक्शन मुळे जेव्हा हजारो माणसं मरतील तेव्हा गेलाबाईच्या कंपनीला टाळ लागेल आणि आपली कंपनी माला माल. काही काळजी करू नका, थोड्याच वेळात शिदीवर येईल. बबलू रे तू लवकर बरा हो. मग आपण खूप खूप खेळू. हा मी तुझ्याशी कधी कधी भांडणार नाही. हा मी शिपाई व्हायचा कधी याचा जळणार नाही. मी चोळीन आणि तू शिपाई हो. हा पण तू लवकर बरा हो बबलू. बबलू कुठे गेला? मला टाकून कुठे गेलास बबलू? तुला कुठे शोधू बबलू? ए कुमार, बाळ तू झोपला नाहीस अजून? मला झोपशीच नाही आई. सारखी बबलूची आठवण येते. अरे वेड्या, बबलू आता थोडाच परत येणार आहे. तो देवाघरी गेला. मग तो का गेला देवाच्या घरी मला न सांगता? असं काय करायचं राजा? बबलू चांगला मुलगा होता ना. मग चांगली मुलं देवाला खूप आवडतात, म्हणून देवाने त्याला आपल्या घरी बोलावून घेतलं. मग मी पण जाणार देवाच्या घरी. कुमार नाही राजा, असं बोलायचं नाही. हं? चल झोप बघू. झोप शहाणा. बबलू. आज की ताजा खबर. विषारी इंजेक्शन ने अनेकांचे बळी. या. नमस्कार साहेब. बसा. वर्षानं कुमारला नाकारलं याबद्दल आम्हाला काही वाईट वाटत नाही. तिचं बरोबर आहे, मंदमती मुलगा आहे. पण आम्ही तुमच्यावर एक नवी जबाबदारी टाकत आहोत. कोणती साहेब? बघा, विचार करा, राग मानू नका. नाही. आम्ही जर पत्नी म्हणून वर्षाचा स्वीकार केला तर तुम्हाला काय वाटेल? सॉरी सर, मला नाही वाटत वर्षा मान्य करेल. देशमुख साहेब तुमचा फोन. एक्सक्यूज मी. काय रे, तुझ्या ते डिग्री ते वर्षा मेडिकलच्या कोर्सला जाते अशा ऐकलाय. हो, तशी खूप इच्छा आहे तिची, पण लाखो रुपये डोनेशनला मागतात. ते मी कुठून देणार? अरे आम्ही राघू सावकार, आम्ही काय मेला नाही. ये तू कवा पण ये, पैसा घेऊन जा. खरं शेठजी? अरे मग काय खोटा. हा पर एक काम कर, तू कवा पर ये, पर येताना एक कोरा स्टाम्प घेऊन ये. हा. देशमुख, हा घ्या स्टॅम्प पेपर आला शेठजी. ते? बस. मोजून घे. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे शेठजी. ये तुम्ही. हा, जय गोपाल.
मनमोहन, हा मी बोलते. आता ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पाडूया. थँक्यू. हे पहा, आम्हाला आमचं काम करू द्या. हवालदार, घ्या धरती. साहेब, पैसे सापडले. मिस्टर देशमुख, हे पैसे तुमच्याकडे कुठून आले? यू आर अंडर अरेस्ट. बेटा, तुला देखील वाटतं मी असं करेन म्हणून? नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे बाबा असलं काम कधीच करणार नाही, अगदी आपल्या लाडक्या लेकीसाठी सुद्धा. बस पोरी बस, आता मी सुखाने शिक्षा भोगी. पण बाबा, असं कसं घडलं हो? सगळं त्या नीच मनमोहनचं कारस्थान आहे. त्याच्यापासून सावध राहा आणि सावकारापासून घर वाचव आपलं. काय पाहिजे तुम्हाला? तुझ्या घर. म्हणजे तू शाळा शिकली ना, मग हे कागज वाचली. जप्तीचं वॉरंट आहे. जप्तीचं वॉरंट? कशाबद्दल? तुझ्या बापने माझ्यापासून कर्जा घेतला होता ना, त्याच्याबद्दल. असं? पण त्या दिवशी तर कर्ज घेतलं नाही असं म्हणालात. आता ते दिवशी आम्ही त्याच्या बोलला, पण आज हे कागज बोलते नाही जप्ती आण म्हणून. नाही, मी माझ्या घरावर जप्ती होऊ देणार नाही. चालते व्हा. ए पोलीस लोक, तुम्ही बघत का उभे राहिले? हो बाई, दूर व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. सावकार, तुमचा बोलविता धनी कोण आहे हे चांगलंच लक्षात आलंय माझ्या. पण एवढ्यानं मी घाबरले असं समजू नका. एक ना एक दिवस तरी तुमच्या या उपकाराची फेड मी व्याजासकट करीन, समजला? आई साहेब, ये पोरी ये. बैस. आज कसं काय येणं केलंस? यावं लागलं. खरं सांगू वर्षा, काही झालं तरी तुझ्या वडिलांनी असं करायला नको होतं. ते साफ खोटं आहे. मी लग्नाला नकार दिला म्हणून तुमच्या बंधुराजाने हे सगळं कारस्थान रचलंय. काय सांगतेस वर्षा? अगं, कुमारशी लग्न करायला तू आपणहून नकार दिलास. हा तुझा वैयक्तिक इच्छेचा प्रश्न आहे. त्यासाठी मनमोहन. कुमारशी लग्नाला नकार दिला म्हणून नाही आई साहेब. मनमोहन साहेबांना स्वतः माझ्याशी लग्न करायचं होतं. तशी त्यांनी मला मागणी घातली होती. पण बाबांनी लग्नाला नकार दिला म्हणून त्यांनी आमच्यावर असा सूड उगवला. छे छे, मनमोहन असं कधीच करणं शक्य नाही. तुमचा विश्वास बसणार नाहीच, कारण कितीही झालं तरी तो तुमचा रक्ताचा भाऊ आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर अशाच डोळे झाकून बसलात ना, तर हा नीच माणूस भरल्या बाजारात तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. वर्षा, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. येते मी. तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. मनमोहन साहब, आपके भेजे की तारीफ ही करनी पड़ेगी. तारीफ? अरे फॅक्टरी मध्ये बनावट औषध बनवला काय, ते रातोरात देशभर खपवला काय, चला पैशाच पैसा. वर मूळ कंपनीला टाळा लावला काय.
अरे पैसा पैसा तो बहुत मिळेल सावकार. ती वर्षा कधी मिळणार? ए मनमोहन, तू सारखा वर्षा काय करते? अरे ते तुझ्या ताई साहेबचा विचार कर. ते आहे तर तुला काय माल मिळणार आहे, पैसा मिळणार आहे. तिचाही बंदोबस्त मी करणार आहे. छान उद्योग चाललाय. ताई तू तू इथं का तुमच्या बैठकीत व्यत्यय आला? नाही, आम्ही जरा धंद्याच्या गोष्टी करत होतो. धंद्याच्या गोष्टी? सारं काही ऐकलंय मी. मनमोहन, तुझं हे रूप ठाऊक नव्हतं मला. ताई चुकलो मी. तुझ्या या भावाला क्षमा कर. नाव नको घेऊ त्या पवित्र नात्याचं. तुझ्यासारखा नीच माणूस कुणा बहिणीचा भाऊ नसतो. तुमच्यासारख्या सैतानांना पोलिसांचे स्वाधीन केलं पाहिजे. हा ताई, ज्यादा शहाणपणा करू नकोस. चुप. मी तुझी आता गाय करणार नाही. सर. हॅलो, पोलीस स्टेशन. हॅलो. तुझी ही हिम्मत? ताई, माझी हिंमत तो अजून पाहिलेली नाही. तशीच वेळ आली तर मी तुझा आवाज कायमचा बंद करू शकतो, पण आज त्याची काही गरज नाही. कासम, बंद कर साडीला. सोड सोड मला. आई कुठे आहेस तू? आई, आई गा कुठे? आमचे कुमार साहेब कुठले वालत दूध प्यायला देऊ? आम्हाला नको दा. आम्ही आईच्याच हातचं पिणार. पहिला आई कुठे गेली तू सांग? आई साहेब तीर्थ यात्रेला गेलेत. कुठे गेली? देव बाप्पाला, आमच्या गावाला. खोटं बोल नको तू. आई मला सोडून जाईलच कशी? आई, ए आई, आई गा. काय झालं कुमार? काय झालं? मामा, मच्छीला मला आई कुठे गेली ते सांगत नाहीये. माली धरून ये. आई कुठे गेली? आहे जिवंत आहे. तीर्थयात्रेला गेली आहे, समजलं? आरडाओरडा बंद कर. मला ऐकले पाठव ना मामा. मला ऐकले जायचंय. मला खरं ऐकले पाठव ना मामा. मला नको मामा. मला ऐकले जायचंय. मला ऐकले पाठव मामा. मी क्लास देणार नाही. मला मारू नको मामा. मी तुला कधी क्लास देणार नाही मामा. मला मारू नको मामा. यालाही याच्या आईकडे पाठवलं पाहिजे. हा लांब ऐकायला येत ना. आई भेटणार मला खरंच करे. तू कशाला काळजी करते? अरे मी आहे ना. होऊन जाईल, होऊन जाईल. आई भेटणार. भेटेल, हा भेटेल भेटेल. आई भेट. कुमार शाह ये नहीं बाबा, बाहेर ये. आई कुठे? ते तिकले आहे नी. ये चलो, तुम्हारी माँ दिखाते उधर है. ए आई, चलो उधर है. ए आई कुठे? आई मैं दिखाता हूँ. कुठे? ओ देखो उधर, उधर नीचे तेरी माँ रहती है. तिथं राहते? हाँ. मी एवढ्या लांब जाणार कसं? ए आई, आई वो देत नाहीये. वो देत नाही. द्यायला द्यायला. शबाश शबाश. मर गया साला. मित्र हो, आज आमच्या लाडक्या भाच्याचं दुःखद निधन झालेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी दुखवटा साजरा केला पाहिजे. चीअर्स. बाबा. वर्षा, कशी आहेस पोरी? मला काय झाले? तुम्ही कसे आहात? इथला प्रत्येक क्षण योगायोगासारखा वाटतो पोरी. हेही दिवस जातील.
आणि लवकरच सारं काही ठीक होईल. झालं का बोलून? येते मी. पोरी जरा जपून राहा. तुम्ही माझी काळजी करू नका बाबा. स्वतःला सांभाळ. येते. शिवाय. ओम नमः 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 शिवाय. ओम. कोणीतरी पडलेलं दिसतंय. चला रे बघूया. गुरुवर्य, हा वरच्या कड्यावरून पडलेला दिसतो. वरून? अरे अरे हा जिवंत आहे. भगवंताची कृपा. चला उचलायला आपण आपल्या कॅम्प मध्ये याला घेऊन जाऊया. चला काही करा. ओम नमः शिवाय. 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 बोला बोला ना. तुम्ही बोलल्याशिवाय कसं कळणार आम्हाला? बोला ना. काय बोलू? ज्या फॅक्टरीत माझे वडील सर्व्हिसला होते तिथल्या मॅनेजरने माझ्या वडिलांवर चोरीचा आळ घेतला. त्याला तुरुंगात पाठवलं. सावकाराकडून आमच्या घरावर जप्ती आणली आणि आता तर माझ्या मागे गुंड लावले. सांगा मी काय करू? काय करू? लॉकेट तुझंच ना? आठव बघ. आठवते? नीट आठवून बघ. हा आठव. हा शाबास. आठव. हा हा बघ नीट आठवून बघ. ओम नमः शिवाय.
बाळ, पाहिलंस? हे सारं आपणही शिकावं असं तुला वाटतं ना? हो गुरुजी, पण हे सगळं मला या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते बेटा. मृत्यूचं भय डोक्यातून काढून टाकलं की माणसाला कोणत्याही संकटावर मात करता येते. खरं सांगता गुरुवर्य? होय बेटा, माणूस जन्माला येतो त्या क्षणापासून तो मृत्यूच्या वाटेने प्रवास करतो. त्या वाटेच्या अंतरालाच आपण आयुष्य म्हणतो. भय झटकून टाक आणि धैर्याने कामाला लाग बेटा. आज्ञा गुरुवर्य. नमस्कार. सावकाश सावकाश पुढे.
शाबास शाबास बेटा. मंडळी, आजच्या दिवस तो बहु आनंदाचा असते. आज काय असते? आपला मनमोहनजीचा दिवस असते. वाढदिवस, जन्मदिवस असते. तवा आजचे समारंभासाठी नृत्य गायन सादर करणार आहे प्रसिद्ध नृत्य सम्राज्ञी मिस मोहिनी. हवीशी हवी हवीशी हवी हवीशी La
वा वा मोहिनी, तुझ्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शोभा आली. थँक्यू. मामा मी आलो. Goodbye, Mr. Manmohan. मामा वारे वा, मला चुकून तू तुझा हॅपी बर्थडे साजरा केला काय? कुमार, तू इथं कसं आलास? सायकल वरनं आलो. हे काय आत्ता आलो असा? पण तू तर हा, ते मी तीर्थयात्रेला गेलो होतो. मी आईला खूप शोधलं, पण आई कुठे दिसलीच नाही रे. तू केक नाही आणला तुझ्या हॅपी बर्थडेला? कसला केक? केक? हा, तू नाहीच आणणार केक, वाटलंच मला. तू तर सगळ्यांना दालूच देणार. पण मी आणलाय तुझ्यासाठी केक. मला इथे आलेला बघून तुला आनंद वाटला असेल ना? खा ना, खा केक. हॅपी बर्थडे थू 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 यू. खा 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 ना, खा. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सावकार, हा जिवंत राहिलाच कसा? काय कळत नाही बालाजीला माहिती. याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. माया 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 माया. आता ग बाई, काय येडबीड लागले काय तुम्हासनी? कानाचं पडदं फाटलं की. अगं ते कवाच फाटल्या. तुमच्या डोळ्यापेक्षा बरं मला जरा तरी ऐकायला येते. तुम्हासनी रात झाली की पाकच दिसायचं बंद होते. म्हणूनच म्हणतो चल कुठं? परड्यात परड्यात परड्यात. आणि एवढ्या रातचं कशाला? आता कशाला सांगू? सांगा सांगू सांगा. जा तुम्ही, मला झोप आल्या. आता कसा जाऊ? जावा भिताडाला धरून चाच पडत. आता तसा जातो चाच पडत. इथं नव पड्यात चाच पडत भिताडाला धरून चापच जातो. भिताड कुठं आहे? भिताड कासरा कासरा. 1 2 3 4 5 6 7 कासरा. डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग डॉंग डॉंग. डिंग डॉंग जागा हुडका रे, जागा शोधा आता ग बाई. माया माया. काय इतरीत पडायचं? ह्यांचाच उद्योग दिसतोय. माया. आता ग बाई, कसं पडलं आवाज? खाली सोडू. वर करते. कुठे? अरे देवा. शिस्तीत. हा, शिस्तीत या. हा
आता परत जाशील का रात्रीचं बाहेर? नाही अजिबात नाही. आता तुला घेतल्या बिगर ह्याला सुद्धा जाणार नाही. लय शहाणा आहे सांग. चला चल चल विचार बोली झाली आहे. चल लवकर. लो 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 ए सायकल 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 काय कुंभाल साहेब कुठे चालली स्वाली? ज्याला फिरून येतो. फिरून येत आहे? या या लवकर या. हा कोण रे तू? तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. आई कुरकुबार ये राजा ये बबलूची आई तुम्ही ललिता. बबलूची खूप आठवण येते. मी कशी विसरेन रे त्याला. माझ्या पोटचा गोळा होता रे तो. माझ्या म्हातारपणीची काठी होती रे ती. बबलूची आई तुम्ही ललू नका. मग मलाही खूप ललायला येते. आमची आई म्हणत होती बबलू फार चांगला मुलगा होता. मग चांगली मुलं देव बाप्पाला फार आवडतात ना, म्हणून मग देव बाप्पाने त्याला बोलवून घेतला. देवानं बोलवून घेतलं असतं तर मला काय वाटलं नसतं. पण त्या सैतानाने माझ्या पोराचा बळी घेतला रे, बळी घेतला. कुणी मारलं असेल त्याला बबलूची आई? ते विषारी इंजेक्शन अशी औषधं तयार करणाऱ्याचे हात झडून कसे जात नाही, त्यांचे राख रांगोळी कशी होत नाही, त्यांचं वाटोळ कसं होत नाही, वाटोळ कसं होत नाही. तसंच होईल बबलूची आई, तसंच होईल.
सुदर्शन. तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. यहाँ क्या है तू? हे काय ओळखलंस? हे एक इंजेक्शन आहे, तुझ्याच फॅक्टरीत तयार झालेलं. हजारो निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाला जिवंत राहण्याचा काय अधिकार आहे? छोड़ दो मुझे. धुंदीची जादू ना 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 ना. सावकार. वय 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 ये रे माझी लाडली ये. अरे वा रे माझी मोहिनी. हे मोहिनी तू शरमची कशाला? हे बघ तू शरम सोडून आपणला खुश करेल ना तर आपली सगळी इस्टेट तुला दे. खरंच सावकार? मला तुमची सगळी इस्टेट देणार? मग काय खोटा? अरे माझ्या बायडीची कसम. मग द्या ना चावी. बघू दे तरी तुमची अलीबाबाची गुहा. चल चल देते तुला चावी. अरे काय वांदा नाही, तू हाय ना सांग. हो ना. चल माझी चावी घे तिजोरीची. माझी जीवाची राणी तू. मी देते तुला चावी. लवकर द्या ना. अरे ओ डार्लिंग. हे तुला तिजोरीची चावी घे. तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. त्याचा चाव्या मुकाट्यानं. बाबा अरे पुढे कशाला येते? अरे मरी गयो मरी. अरे नको रे बाबा. हे तू काय करते? अरे मला डोरीने बांधते का त्याला तू? अरे नको. अरे सोडू रे बाबा. किती जोरात बांधते. काय करते? नाही तिजोरी नको खोलो. तिजोरी नको खोलो. अरे काय रे पैसा घेते पैसा. नको रे नको. अरे 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 काय रे समजा पैसा तू घेतला तर आम्ही काय खाल? सांग रे काय खाल? गोरगरिबांची पिळवणूक करून खाल्ला तेवढा पैसा कमी झाला काय? अरे नाही नाही बालाजी शपथ सांगते आम्ही नाही काय केला. कोणी सांगितलं तुला हे करायला? मनमोहन आहे ना ते बोलला म्हणून आम्ही केला. अच्छा म्हणजे तू मनमोहनचा कुत्रा आहेस? बाबा काय ते? अरे तू काय करते? नको. अरे दुखतं रे. अरे नको रे. तू? हो. पण तू कोण आहेस? घाबरू नकोस.
मी कोणी चोर नाही किंवा दरोडेखोर नाही. कुमार तुम्ही का अजून विश्वास नाही बसत? कसा बसणार? त्या दिवशी बाकीत मी नाटक फार छान केलं. लहान मुलासारखे रडलात काय, हट्ट काय केलात? तो कुमार आता केव्हा संपलाय? तुम्हाला नकार दिल्यावर माझ्या मागे 7.5 लागली. काय झालं? काय झालं नाही ते विचारा. चोरीचा खोटा येऊन माझे बाबा तुरुंगात गेले, घरावर जप्ती आली, आणि हे सगळं तुमच्या मामांमुळे. शक्य आहे. जो सैतान आपल्या भाच्याचा खून करायला मागं पुढं पाहत नाही तो काही करेल. म्हणजे माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो, पण मी त्याला तसा सोडणार नाही. मी नाही, आपण. You're great. अगं बाई सावकार, आता कोण आला? असं काय झालं हो? मी वर्षा. कुणी बांधून घातलं तुम्हाला? अरे काय सांगायचं निकरा, काल रात्याला एक दरोडेखोर आलता. त्यांनी आम्हाला बांधून घातला आणि आमच्या समजा तिजोरी लुटून पळून गेला. काय झालं रे? चोरांना बांधून घातला वय रे तुला? पुळ्या टाळक्याचं दिसतोय चोर. तुला कशाला बांधून घालायला पाहिजे? एका झापडीत आहेस तू. एक झापड दिली की होतेच आडवं. अरे तू बी कोण आहेस? आम्ही कोण? हिचा काका कोल्हापूरला असतोय. कोल्हापूर माहितीये ना? वर्षा मला सांगत आली, सावकारानं तिचं घर काढून घेतलं म्हण. म्हणलं कुठे आहे तुझा तो सावकार? दाखव मला. फाऱ्यातनं पायच काढून घेतो. बापरे, म्हणजे तुम्ही पण आम्हाला मारते का काय? ए काय झालं रे? उगा बॉम्ब लाया? आई मेली का बा मेला तुझा गळा काढाया? ए पोरी सोड त्याला, सोड. चाल चाल, घाबरू नका, सोडते. हे पैसे मोजून घे, धर, आणि मुकाट्याने त्या पोरीच्या घराची किल्ली परत दे, नाही तर तुझी मान कुठंच मोडून ठेवीन बघ. अरे काय केलं? डावा वाकड बुड्डीचा उजवा वाकड बुड्डी झाला. आणि सावकार, कपाळावर काय लिहिलं आहे तुमच्या? पुत्रा, काय सांगायचं तुला? ए चले बाजारा बाजारा, मुकाट्याने किल्ली परत दे. चाल. अरे देते बाबा, देते. दे चाल. भराडते किती? तिकडे तिकडे चल पोरी. चला काका. चला, हे काय लपडा असते? हातामध्ये हात घालून गेले. आई जगदंबा, माझ्या पोटचा गोळा तो हिरावर घेतला. ह्या कागदी चिटोरे घेऊन मी काय करू? मला पैसे नको, मला माझा बबलू परत पाहिजे ग आई. माझा बबलू परत पाहिजे. बबलू. आई, बबलू, तू कोण म्हणतो तुमचा बबलू गेला? मग मी कोण आहे? मी तुमचा बबलू नाही काय? कुमार, कुमार कधीच देवा घरी गेला. आई, तुझा बबलू जिवंत आहे. माझा राजा, आता तूच माझा बबलू. आई, तूच माझा बबलू. आई, मनमोहन, अरे मनमोहन, आहे का बाबा तू घर मध्ये? अरे बघली बाबा, माझ्या काय अवस्था करून ठेवलाय. काय रे, तुझी मान उजव्या बाजूला कुणी रे वाकडी केली? होय रे बाबा, ते काळा पाड त्याली समजा हे अवस्था करून कोण काळा ठेवला. पाड? माझ्या घरमधला सगळा माल सुद्धा लुटून नेला त्यांनी. बघली माझ्या कपाळावर काय लिवली? कुत्रा. ते काशमचा खून सुद्धा त्यांनीच केला.
आता तुझ्या माझा नंबर नक्की लाग. कुमार, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कसल्या ग? 2 महिन्यापूर्वी पाहिला होता एक बावळट, एक दुबळा, ज्याचा वय अवघा 7 वर्षांचा आहे असा कुमार. आणि आज आज सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी सजना सजना जुळली प्रीती कशी सांग सांगना. सजना सजना सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी फुलले तुझला कशी सांग सांगना. सजनी सजनी सजना सजना थांब आता नको दूर जाऊ. आज डोळ्यात एकांत पाहू. बोलतो हा गुलाबी शहारा. रे मिठीचा जरा दे निवारा. चढली नाती कशी सांग सांगना. सजना सजना सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी फुलले तुझला कशी सांग सांगना. सजनी सजनी सजना सजना रेशमी हार तू जागवूया. प्रीत स्पर्शातून साद देते. घडली की मया कशी सांग सांगना. सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी सजना सजना जुळली प्रीती कशी सांग सांगना. सजना सजना सजनी सजनी पंख लावून तारुण्य आले. मोर स्पर्शात बेहोश झाले. ओढ लागे जीवाला तुझी का. आज सने पुरी जागली का. अधरी धुंदी कशी सांग सांगना. सजना सजना सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी भुलले तुझला कशी सांग सांगना. सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी सजना सजना बाबा, वर्षा, कशी आहेस बेटा तू? तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आले मी. कसली बातमी? आपलं घर सावकाराने जप्त केलं होतं ना, ते मी आजच काढून घेतले त्याच्याकडून. म्हणजे केलंस तरी काय तू? सावकाराचीच विद्या सावकाराला शिकवली. आणि या कामात मला कुणी मदत केली माहितीये? कोणी? या कुमारनी. नमस्कार. कुमार? तुम्ही? खरंय तुमचं. तुम्ही पाहिलेला कुमार आता केव्हाच इतिहास जमा झालाय.
म्हणाला एक धगधगता ज्वालामुखी, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा. देशमुख साहेब, माझ्या मामाने तुमच्यावरच नाही तर माझ्यावरही अन्याय केलाय, पण मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. पण भीती एकाच गोष्टीची वाटते, माझ्या आईचं काय झालं असेल. शांत होताय, एवढं चिडायला काय झालं? तब्येत बरी आहे तुझी? बेईमान माणसा, स्वतःच्या बहिणीवर अत्याचार करताना लाज कशी वाटत नाही तुला? ताई, पाठचा भाऊ म्हणून तुम्हाला पाठीशी घातलं असतं त्या दिवशी तर एवढी वेळ आली नसती. भाऊ? बरं ते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मी आता मृत्यूपत्र तयार करतोय, मुकाट्यानं शहाणपणानं त्यावर सही कर. शक्य नाही ते. ताई, तूच काय पण आमचे कैलासवासी माननीय मेवणे खाली येऊन त्याच्यावर सही करतील. हलकट माणसा, चालता हो इथून, चालता हो. नक्कीच आई साहेबांनी आठवण काढली असणार. मच्छिल्ल कुठे असेल रे माझी आई? काय कळत असेल? मला तिची फार आठवण येते. तुम्हाला सोडून आई साहेब इतक्या दिवस तीर्थयात्रा करणार नाहीत. काय झालं असेल कोणाला ठाव. मला तर तुमच्या मामाचा संशय होतोय बघा. खरंय मच्छिंद्र, मलाही मामाचा संशय येतोय. जिथं त्यानं मला मारायचा प्रयत्न केला तिथं माझ्या आईचं काय? म्हणजे कुमार साहेब तुम्ही? होय मच्छिंद्र, मी आता पहिला कुमार राहिलो नाही, पण आई सापडेपर्यंत मला कुमार असल्याचं नाटक करावं लागणार आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही काय काळजी करू नका कुमार साहेब, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. मनमोहन, उद्या दुपारी 12:15 वाजता शालिनी पॅलेसच्या मागील खंडार जवळ कुमारच्या आईला माझ्या स्वाधीन कर, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही. बापरे, तुझा बाप काळा पहाड. बापरे, मी मर गयो, आता काय करायचं? त्याच्यावर एक इलाज आहे. कौन है रे? मनमोहन बोल रहा हूँ. ओ मनमोहन साहब, सांगा सांगा. हाँ सुनो, कल दोपहर 12 बजे शालिनी पैलेस के पीछे खंडर पर काला पहाड़ का बंदोबस्त करना है. काला पहाड़? सेठ, बिल्ला ने ऐसे काला पहाड़ बहुत तोड़े हैं. तुम ऐश करो और अपन के लिए नोट रेडी रखो. क्या चाइला काला पहाड़. सामने आ बच्चे, मैं तेरे लिए तेरे मौत का सामान लेके आया हूँ. सामने आओ बिल्ला, मुझे तुम्हारा इंतजार था. मेरा नहीं, अपनी मौत का इंतजार कर रहे थे काला पहाड़. मैं जिसे मिलने जाता हूँ उसका जनाजा खुद ही उठाता हूँ. देखते हैं आज कौन किसका जनाजा उठाता है.
पाहिलंच मच्छिंद्र, कुमारची आई इथंच असली पाहिजे. तुम्ही एक काम करा, कुमारला घेऊन या. तोपर्यंत मी आत घुसण्याचा प्रयत्न करते. चला निघा, निघा लवकर. काय म्हणाल्या ओ वर्षाताई? त्या म्हणाल्या तुला सोड चिठ्ठी दे म्हणून. किती चांगले आहे तू वर्षाताई. बहिरी माझी आई. चल चल चल. कसला कागद? तुझं मृत्यूपत्र. मृत्यूपत्र कुणी करायला सांगितलं होतं? तुझा मुलगा वेडा आहे म्हणून तू माझ्या नावावर इस्टेट करणार होतीस. विसरलीच वाटत. सही कर. माझा प्राण गेला तरी मी सही करणार नाही. मौला, एक गोष्ट लक्षात ठेवा. उद्यापासून नवरात्रीचा उपवास सुरू होत आहे. उद्यापासून 9 दिवस आमच्या लाडक्या ताईसाहेब अन्नाचा कणच काय पण पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही. त्या उद्यापासून. पापी माणसा, तुला काय वाटलं? माझा छळ करून मला उपाशी ठेवून तू माझं मन वाळू शकशील? नाही, ते शक्य नाही. आई जगदंबा तुला कधी क्षमा करणार नाही. असं? अरे, जिनं महिषासुरासारख्या राक्षसाचा वध केला त्या देवी पुढे तुझा काय टिकाव लागणार आहे? मग कुठं आहे तुझी ती महिषासुर मर्दिनी? कुठं आहे? अरे आंधळ्या, ती जळी स्थळी सर्व साक्षी आहे. कुणाच्या रूपात अवतारे हे तुला कळायचं पण नाही. खबरदार. खबरदार. नाही मोहिनी. कोण मोहिनी? कुठली मोहिनी? नीच माणसा, मला तुझ्या पापांचा हिशोब चुकता करायचा. कोण? वर्षा. वर्षा नाही राक्षसा, तिच्या रूपाने माझी महिषासूर मर्दिनी इथं अवतरली आहे. समजलं? मी अजूनही विचार करते, तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की स्वतःच तुझा मुर्दा पाडायचा. घाल गोळी त्याला. बघतेस काय? अगं, पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालूनच मारायचं असतं. पांडाच चालेला. राम नाम सत्य है. 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 राम नाम. ए, खाली ठेवा, खाली ठेवा. अरे देवा, अरे देवा. आई ग. ओ मनमोहन साहेब, मनमोहन साहेब. आईला कुठे गेला? आईला कुठे गेला? मनमोहन साहेब. आई साहेब. हे देवा, मेलो रे मेलो.
अरे 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 काय रे बिल्ला, काय तुझी अवस्था? अवस्था काय विचारता रावसाहेब, भगवान का शुक्र है कि जान बच गई। तो काला पान माणूस नहीं, शैतान है शैतान। उसने तो मेरे हाथ पाव तोड़ दिए। बाप रे। तो आता इकडे येणार आहे आणि मी आता जाणार आहे। पैसे घेऊन जा, पैसे नको तुमचे मला पैसे, ते तुमचे तुम्हाला जाऊ दे। देवा रे देवा, उचला रे। राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम। तुला अखेरचं विचारतो, या मृत्यूपत्रावर तू सही करणार आहेस की नाही? तुला एक वेळा नाही 1000 वेळा सांगितलं मी सही करणार नाही म्हणून, समजला? मौला, मौला बघतो काय? लाव वर्षाच्या मस्तकावर। आई साहेब, आम्ही 3 म्हणायच्या तुम्ही या मृत्यूपत्रावर सही करावी, नाहीतर वर्षाच्या मस्तकाच्या चिंध्या उडतील। 1 नाही आई साहेब, तुम्ही सही करू नका। 2 करते मी सही। थँक यू ताई। आता तुला पेनचा यापुढे काय उपयोग? काय पाहिजे तुला? कुमारची आई। तुझा काय संबंध? कुमार, ओळख पटते? माफ कर, मला माफ कर। माफी तुला? मामा आहे रे, मामा आहे तुझा, मारू नको मला। मामा आहे रे। नुसता मामा नाहीस, कंस मामा आहेस। नको 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 नको। तुम्ही चला आत।
इन्स्पेक्टर, हाच तो हरामखोर. यानंच मला कड्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंच माझ्या आईचा छळ केला. घेऊन जायला. चुकलो रे मी कुमार. ताई तू तरी सांग. चलो चल. बाबा. बेटा बेटा. कुमार. कुमार तू. हो आई. आई जगदंबे, तुझी कृपा घे आई. माझी करुणा ऐकलीस. कुमार.